महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थारलेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेणमध्ये घंटा गाडीवरील हिंदी संदेश बंद, आता मराठीचा आवाज घरोघरी। इंजिनियर जीवन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। अनेक वर्षांपासून पेण नगर परिषदेच्या घंटा गाडीवरून स्वच्छता जनजागृतीचे संदेश हिंदी भाषेत प्रसारित केले जात होते। महाराष्ट्राच्या राज्यभाषेला दुय्यम स्थान मिळत असल्याची बाब लक्षात आणून देत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अभियंता तथा सामाजिक कार्यकर्ते जीवन शंकर पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून घंटा गाडीवरील हिंदी संदेशांच्या जागी आता मराठी भाषेतील संदेश सुरू करण्यात आले आहेत। 27 मे 2026 रोजी जीवन शंकर पाटील यांनी पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना लेखी निवेदन देऊन महाराष्ट्रात नागरिकांशी संवाद साधताना मराठी भाषेलाच प्राधान्य देणे आवश्यक असल्याची भूमिका ठामपणे मांडली होती। त्याचबरोबर जिल्हाधिकारी रायगड तसेच नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनाही ईमेलद्वारे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सांगितले होते। पेणसारख्या मराठी भाषिक शहरात स्वच्छता जनजागृतीचे संदेश हिंदीतून दिले जाणे हे स्थानिक नागरिकांच्या भावनांशी विसंगत असल्याचे जीवन पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते। जनतेपर्यंत पोहोचणारा हा प्रत्येक संदेश त्यांच्या मातृभाषेत असावा अशी मागणी त्यांनी केली होती। या मागणीची प्रशासनाने तातडीने दखल घेत हिंदीऐवजी मराठी भाषेतील संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे। या विषयाला विविध वृत्तपत्रांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे जनमत तयार झाले आणि प्रशासनावर सकारात्मक दबाव निर्माण झाला। परिणामी अल्पावधीतच हा बदल घडून आला आणि या निर्णयाबद्दल जीवन शंकर पाटील यांनी पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी रायगड, नगरविकास विभाग तसेच विषयाला वाचा फोडणाऱ्या सर्व प्रसारमाध्यमांचे आभार मानले आहेत। याबाबत इंजिनियर जीवन शंकर पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची ती ओळख, संस्कृती आणि स्वाभिमान आणि महाराष्ट्राची शान आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी जनतेशी संवाद साधताना मराठीला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे। पेण नगर परिषदेने घेतलेला हा निर्णय म्हणजे मराठी भाषेच्या सन्मानाचा आणि जनभावनांच्या आदराचा विजय आहे। घंटागाडीवरील हिंदी संदेश हटवून मराठी संदेश सुरू झाल्याने पेण शहरातील मराठीप्रेमी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी हा एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय मानला जात आहे। पाठपुराव्याने पेणमध्ये मराठीचा विजय, घंटागाडीवरील हिंदी संदेशांना अखेर निरोप देण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। पेण नगरपालिकेने घंटा गाडीवर हिंदी संदेश द्यायला सुरुवात केली आहे, पण आपली मागणी आहे की आपण मराठी संदेश दिला पाहिजे। या संदर्भात काय म्हणाल साहेब? बघा, असं आहे की मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि तिला राज्यभाषेचा दर्जा मिळाला आहे आणि असं असताना पेणमध्ये आपल्या ज्या स्वच्छतेचा संदेश दिला जातो तो हिंदीमधनं दिला जातो, म्हणजे राज्यभाषेला आपल्या कुठेतरी दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं। त्यासाठी मी येथील प्रशासनाला माझं स्वतः निवेदन दिलं आणि ते निवेदन त्यांनी ताबडतोब अंमलात आणून आपला जो स्वच्छतेचा संदेश होता घंटा गाडीवरचा तो साहेब त्यांनी त्वरित मराठीमध्ये दिला। धन्यवाद।